Let's see. Today we are learning a tense. There are 12 types of tense. काळाचे प्रकार किती आहे? 12 आहे. ओके, ते आपल्या या ठिकाणी समजून घ्यायचे. तुम्ही सर्वजण या ठिकाणी समजणार आहात. त्यानुसार तो दिलेले एक वाक्य आणि त्या वाक्याचा जो कसा वापर आपण करतो तो आपल्याला बघायचा आहे. प्रत्येक जण काय करणार आहे? लक्ष देणार आहेत ना? छानसं लक्ष द्या. म्हणजे आपण येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला ज्या ज्या वेळेला काळाचा तुम्ही जर समजा काळ जर समजले, काळ जर तुम्ही समजले तर तुम्हाला 100% इंग्रजी बोलणं सहज शक्य होऊन जातं. पुढचा जो काही काळ आहे तो जो काय तो आहे चालू पूर्ण काळ आहे. तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल बघा. तुम्हाला दिसतोय तोही आपल्याला काय करायचं आहे? समजून घ्यायचा आहे. 12 काळ आपल्याला काय करायचे? समजून घ्यायचे बरं का श्रावस्ती. या ठिकाणी इंग्रजीमध्ये काळाचे प्रकार आपण 3 असतात. ठीक आहे. काय करायचे? वर्तमान काळ, भविष्यकाळ. वर्तमानाला आपण प्रेझेंट टेन्स म्हणतो, भूतकाळाला पास्ट टेन्स म्हणतो आणि भविष्यकाळाला फ्युचर टेन्स म्हणतो. बरोबर आहे? हो सर. मग ह्या ठिकाणी काळ बघत असताना काळाचे जे काही प्रकार पडत असतात 3 आपण बघितले. त्या 3 मध्ये पण पुन्हा 3 पडतात. ते 3 कसे पडतात की मग त्याच्यामध्ये असतो साधा वर्तमान, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ. ठीक आहे. पुन्हा पुढे काय होतंय या ठिकाणी? चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ आणि चालू भविष्यकाळ. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ. पुन्हा डबल जे आहे दुसरा जो काही प्रकार आहे तो दुसरा प्रकार सुद्धा तुम्हाला समजून घेणं काय करणं आहे? गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपला जो काही पहिला जो काळ आहे ना साधा काळ, साधा काळ, सिंपल टेन्स, सिंपल टेन्स, सिंपल टेन्स. या सिंपल टेन्स म्हणजे साधा वर्तमान, साधा भूत आणि साधा भविष्यकाळ. मग या ठिकाणी आय राईट, मी लिहितो. साधा काळ मी काय म्हटलं? साधा काळ मी काय म्हटलं की साध्या काळामध्ये जे आहे सगळ्या क्रिया तुम्ही वर्तमान करत असतात. चला, तुम्ही सगळ्या क्रिया वर्तमान मध्ये सगळ्या क्रिया वर्तमान करतात. सर मी जातो, सर मी खातो, सर मी बोलतो, सर मी पितो. तुम्ही each and every activities when you are doing this tense are only present tense, simple present tense. तो फक्त साधा काळ असतो. कारण प्रतिक्रिया तुम्ही हे सांगत नाही मी जाणार होतो मी करणार होतो, ते झाल्यानंतरच आहे. परंतु तुम्ही सगळ्या क्रिया ज्या आहेत ना वर्तमानामध्ये करत असतात. सगळ्या क्रिया, सगळं काम, क्रिया म्हणजे सगळं. आता तुम्ही माझ्याकडे बघताय, मी तुम्हाला शिकवतो. ही क्रिया कोणत्या काळात चालू आहे? वर्तमानात आहे. चालू मध्ये येते मी सध्या. वर्तमान म्हणजे काळ हा सध्याचा, प्रेझेंटचा. मग त्याला साध्या वर्तमान काळ काय म्हणतात? आय राईट, मी लिहितो. मग आता सध्या शिकून झालंय, माझं बोलून झालंय. ठीक आहे. मग ते होऊन गेले, ते साध्यामध्येच आहे. मग काय म्हणू? आय रोट. राईटचा भूतकाळ होतो रोट, म्हणजे आय रोट. मग मी लिहिले. आता थोड्या वेळापूर्वी मी शिकवले, हे पण थोड्या वेळापूर्वीच लिहिलंय, ते होऊन गेलंय ना. मग या ठिकाणी भूतकाळामध्ये काय करायचं? साध्या भूतकाळामध्ये काय करायचं असतं? राईटचा भूतकाळ रोट घ्यायचा असतो. आय रोट म्हणजे आय रोट, मी लिहिले, मी लिहिले. तो कोणचा काळ ठरतो? साधा भूतकाळ ठरतो. कोणचा काळ ठरतोय? साधा भूतकाळ. त्याच्यानंतर त्या साध्या काळामध्ये आय विल राईट, आय विल राईट, मी लिहिणार. जसं की मी आता इथं पुढचं शिकवणार आहे. आय विल टीच, मी तुम्हाला शिकवणार. बाकी आहे त्याच्या पुढे शिकवणार आहे ना. पुढचा हा काळ शिकवण्याचा बाकी आहे, पुढच्या त्या फळाचं शिकवण्याचं बाकी. मग हे मी शिकवणार म्हणून आय विल या ठिकाणी जे आहे भविष्य काळामध्ये जे काही आपण हे वापरतो सहाय्यकारी वर्ब ऍक्झिलरी जे वापरतो ते विल असते. आय विल राईट, मी लिहिणार, नार नार लिहिणार. मग हे जे काही नार लागतंय ना, हे नार लागतंय म्हणजे बाकी आहे, क्रिया होणे बाकी आहे, क्रिया येणे आहे. ठीक आहे. म्हणून मग त्या काळात केले आपण. चला, आय विल राईट, मी लिहिणार. ठीक आहे, मी लिहिणार. आणि हा जो काही काळ आहे हा कोणता काळ आहे? साधा भविष्य काळ. होणे बाकी आहे, येणंही बाकी आहे. ओके. त्याच्या पुढचं काय? आय एम रायटिंग,
आता आय एम रायटिंग, हे जे काय आय एम रायटिंगचा अर्थ काय आहे? मी लिहित आहे. काय? मी लिहित आहे. म्हणजे ही जी काही क्रिया आहे ही कोणत्या काळातली? आता या सगळ्या क्रिया ज्या असणार या चालू वर्तमानात असेल, चालू भूतकाळातील असेल आणि चालू भविष्य काळातील असेल. या ज्या सगळ्या क्रिया आहेत त्या चालू काळातल्या आहेत. त्यातलं चालू वर्तमानामध्ये जी काय आहे, आय एम रायटिंग, आय एम रायटिंग चालू वर्तमान काळात, वर्तमान काळामध्ये या ठिकाणी चालू काळामध्ये आय एम रायटिंग येतंय. क्रियापदाला जे आहे आयएनजी या ठिकाणी लागते. क्रियापदाला काय लागतंय? आयएनजी. जेव्हा जेव्हा कोणत्याही क्रियापदाला आयएनजी लागेल, जेव्हा जेव्हा कोणत्याही क्रियापदाला आयएनजी लागेल त्यावेळेस समजून घ्यायचं की काळ जो आहे तो चालू काळ असेल किंवा बाकी असेल, होणं बाकी आहे हे समजून घ्यायचं. त्याच्यानंतर जो आहे आय वॉज रायटिंग, आय वॉज रायटिंग. या रायटिंग आहे क्रियापदाला आयएनजी लागलेला आहे, परंतु या ठिकाणी जे काही क्रिया हे जे काही हेल्पिंग वर्ब जे आहे ते वॉज आलेले आहे आणि वॉज हे भूतकाळाचं आहे. वॉज जे सहाय्यकारी क्रियापद जे वापरतोय ते भूतकाळामध्ये वापरत असतो आपण. आय वॉज रायटिंग म्हणजे काय असेल? क्रिया झालेली असेल किंवा होत असेल, होत आलेली असेल. म्हणजे काय सांगतो या ठिकाणी? मी लिहित होतो. आयएनजी लागले ना, आयएनजी लागले ना म्हणजे होतो. म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी मी शिकवत होतो, थोड्या वेळापूर्वी मी सांगत होतो. ठीक आहे, शिकवत होतो, सांगत होतो, तुम्ही ऐकत होतात, मी सांगत होतो, ते थोड्या वेळापूर्वी चाललेले होतो, झालेलं असेल ते. म्हणजे या ठिकाणी होतो त्यावेळेस आयएनजी लागलेले, मी लिहित होतो थोड्या वेळापूर्वी, म्हणून या ठिकाणी क्रियापदाला आयएनजी लागते आणि त्या ठिकाणी जे सहाय्यकारी क्रियापद असतं ते वापरायचं असते वॉज. ठीक आहे, तर आय वॉज रायटिंग म्हणजे मी लिहित होतो. मग हा कोणता काळ होता? चालू भूतकाळ होता. हा कोणता काळ होता? चालू भूतकाळ, चालू भूतकाळ असा होता. ठीक आहे, त्याच्यानंतर जे आहे बघा पुढचं काय आहे? भविष्यकाळी आय विल बी रायटिंग. या ठिकाणी विल बी घेतलेला आहे. काय घेतलेलं आहे? विल बी. या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद जे आहे या ठिकाणी विल बी वापरले जाते. कोणत्या काळात वापरले जाते? चालू भविष्य काळामध्ये. म्हणजे काय लिहिले? आय विल बी रायटिंग म्हणजे मी लिहित असेल. आणि जेव्हा जेव्हा विल बी पण येईल, जेव्हा जेव्हा विल बी पण येईल त्यावेळेस समजून घ्या 100% भविष्यकाळ आहे. म्हणजे क्रिया बाकी आहे, क्रिया होणे आहे. मग काय सांगितलं या ठिकाणी? मी लिहित असेल. आता करतोय का? नाही. आता लिहितोय का? नाही. लिहून झालं का? नाही. मी लिहिणार आहे किंवा लिहित असेल त्या काळामध्ये, बाकी आहे माझं. म्हणजे मी शाळेत जाईल, गेल्यानंतर सर मला सांगतील, मग त्यानंतर मी त्या वेळेला लिहित असेल या स्वरूपामध्ये. मग या स्वरूपामध्ये काय म्हणलं त्या ठिकाणी? आय विल बी रायटिंग म्हणजे या ठिकाणी विल बी हे सहाय्यकारी क्रियापद वापरून क्रियापदाला काय लागलेलं आहे? आयएनजी लागलेलं आहे. काय लागलेलं आहे? आयएनजी. त्यानंतर बघा पुढच्या काळामध्ये जे काही आहे, पुढचा जो काही आपला काळ आहे तो पूर्ण काळातले रूप आहे. पूर्ण काळ, त्यात पूर्ण वर्तमान काळात काय सांगितलंय? आय हॅव रिटर्न, आय हॅव रिटर्न. हॅव जे काही या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं असून क्रिया पार्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरं रूप, जसं की राईट, इथं पहिलं होतं राईट, त्याचा भूतकाळ झाला रोट, आणि तिसरं रूप जे आहे ते रिटर्न. रिटर्न, राईट, रोट, रिटर्न. म्हणजे या ठिकाणी जे आहे तर आय हॅव रिटर्न म्हणजे मी लिहिले आहे. मग हा जो काही काळ आहे हा पूर्ण काळ आहे, पूर्ण वर्तमान. हे तू अभ्यास केलाय का? सर मी केलेला आहे, मी केलाय. हे तू जेवण केलं का? हो सर मी जेवण केलंय. हे तू शाळेत आले का? हो सर मी शाळेत आलेलो आहे. येणं बाकी आहे का? नाही, आलेलं. तू जेवण केलं का? झालेलं आहे जेवण? हो सर मी जेवण केलंय. हे तू बसलेलं आहे का? हो सर मी बसलेलो आहे. म्हणजे जी क्रिया तुम्ही करणार आहात ती क्रिया झालेली असते. म्हणजे जो झालेले असते म्हणजे तो काळ पूर्ण असेल, पूर्ण असेल. मग त्याच्यामध्ये चालू पूर्ण असेल, चालू वर्तमान असेल, चालू भविष्य भूतकाळ असेल, भविष्य असेल. ते आपलं 3 या ठिकाणी समजून घ्यायचं. बघा या ठिकाणी काय सांगितलंय तर मग आय हॅव रिटर्न मी लिहिले आहे म्हणजे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं
तिसरं रूप आणि काय वापरतात त्या ठिकाणी हॅव हे जे आहे या ठिकाणी हेल्पिंग वर्ब या ठिकाणी वापरले जाते. त्यानंतर काय सांगतात या ठिकाणी भूतकाळ आहे, पूर्ण भूतकाळ या ठिकाणी हॅड. आय हॅड अ रिटर्न म्हणजे मी लिहिले होते. हा काळ कोणता आहे? पूर्ण भूतकाळ. ज्या ज्या वेळेला वाज वेअर आणि हॅड दिसेल वाक्यामध्ये, ज्या ज्या वेळेला वाज वेअर किंवा मग हॅड दिसेल त्यावेळेस समजून घ्यायचं भूतकाळ आहे. मग जर चालू असेल पूर्ण असेल किंवा चालू पूर्ण असेल समजून घ्यायचं भूतकाळ. भूत लक्षात ठेवायचं, भूत ते नाही तसं भूत लक्षात ठेवायचंय. मग हा जो हॅड वापरलाय आय हॅड रिटर्न, मग या ठिकाणी चालू पूर्ण भूतकाळामध्ये या ठिकाणी हॅड वापरलं जातं सहाय्यकारी क्रियापद. आणि पुन्हा क्रियापदाचं किती रूप होतंय? तिसरं रूप होत असते. किती रूप होत असते? तिसरं रूप. मग या ठिकाणी आय हॅड रिटर्न म्हणजे मी लिहिले होते. ठीक आहे, होते म्हणजे या ठिकाणी पूर्ण क्रिया आहे, पूर्ण काळाचं वाक्य आहे. म्हणजे या ठिकाणी पूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे. मी लिहिले होते सर, तुम्ही आता सर मला आता लिहिण्याची गरज नाही. सर मी लिहिले होते. सर तुम्ही मला सांगत असाल तुम्ही आता लिहिले परंतु मी लिहिले होते, ही बघा माझी वही. हे तू पाठ केले होते? हो सर मी पाठ केले होते, त्याच वेळेस पाठ केले. हे पाठ करत बसा आता. सर मी पाठ करत नाही, मी पाठ केलेले होते. म्हणजे तुमची क्रिया ज्यावेळेस झालेली दाखवायची असेल त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी आय हॅड रिटर्न, आय हॅड स्पीकिंग, आय हॅड लर्निंग, आय हॅड सिंगिंग, आय हॅड जम्पिंग, आय हॅड कमिंग. मग या ठिकाणी तिसरं रूप वापरून जे आहे तुम्हाला झालेली पूर्ण क्रिया झालेली असेल दाखवायचं असेल त्या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप आणि हॅड जे आहे ते वापरायचं असतं. ओके. त्यानंतर आय विल हॅव रिटर्न, आय विल हॅव रिटर्न या ठिकाणी विल हॅव जे आहे या ठिकाणी सहाय्य क्रियापद वापरून या ठिकाणी क्रियापदाचं या ठिकाणी काय करायचं? तिसरं रूप वापरायचं. तिसरं रूप वापरायचं असतं. मग काय सांगितलं? आय विल हॅव रिटर्न म्हणजे काय म्हटलेले? मी लिहिले असेल, मी लिहिले असेल. या ठिकाणी पूर्ण काय सर आता तुम्ही अभ्यास केलेला नाही, तुम्ही आताच जर म्हणसाल तर आता वेळ लागेल. परंतु सर उद्या तुम्ही मला सांगितलं ना उद्या माझा अभ्यास पूर्ण झालेला असेल, तुम्ही सांगता जे जे अभ्यास जे तुम्ही सांगता तो अभ्यास मी केलेला असेल. आता दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता 12 वाक्य मी जे तुम्हाला देणार तुम्हाला ती पाठ करायची. मग तुम्ही काय सांगणार? सर आताच्या आता आमच्याकडनं पाठ होणार नाही, परंतु दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये आम्ही पाठ केलेलं असेल, त्यावेळेस झालेलं असेल. पुढचं पूर्ण काळामध्ये पूर्ण भविष्य काळ, फक्त त्या ठिकाणी काय आहे? भविष्य काळ आहे म्हणजे क्रिया बाकी आहे, परंतु त्या काळात मी सर केलेलं असेल असं तुम्हाला ज्या ज्या वेळेला सांगायचं असतंय त्या त्या वेळेला तुम्हाला जे आहे तर या ठिकाणी या वाक्यानुसार विल हॅव वापरायचंय आणि क्रियापदाचं किती रूप वापरायचं या ठिकाणी तिसरं रूप. ओके. खिडकी उघडा. चौथा जो काही काळ आहे तो चौथा काळ जो आहे तो ह्या ठिकाणी चालू आणि पूर्ण काळाचा आहे. चालू हा काळ सर्वात महत्वाचा काळ आहे, लक्षात ठेवा, फार महत्वाचा आहे. कारण आपण नेहमी किती काळ बघत आलो? 3. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ. हे बघ 3च काळ आपण बघत आलो. परंतु चौथा काळ काय? चालू पूर्ण काळ. कोणता काळ आहे? चालू आणि पूर्ण काळ. कारण काय आहे? आता थोड्या वेळापूर्वी आपली शिकवण्याची क्रिया चालू होती, थोड्या वेळापूर्वी आपण जवळपास 9-10 काळ शिकून पण झाले, बरोबर आहे. म्हणजे ते काय झालंय आता सध्या शिकवणं चालू आहे. माझं चालू आहे का बंद आहे? सध्या चालू आहे म्हणजे चालू काळ झाला. त्याच्यानंतर थोड्या वेळापूर्वी 4-9-10 काळ आपले शिकून पण झालेत, म्हणजे काळ होऊन गेले, म्हणजे पूर्ण झाले की नाही झाले? झाले, ते शिकून झालेत ना. आणि आता चालू बी आहेत आणि पुढे या ठिकाणी पुढे याच्यानंतर हे बाकीचे राहिलेले शिकवणं पण आहे. म्हणून या ठिकाणी कोणता काळ आहे? चालू पूर्ण वर्तमान. कारण वर्तमान म्हणलं तर चालू पूर्ण वर्तमान, वर्तमान काळ म्हणजे चालू काळ, सध्याचा काळ, प्रेझेंटचा काळ. म्हणून त्यामध्ये काय आहे? चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये जे वाक्याचे जे काही स्ट्रक्चर आहे, जी प्रक्रिया आहे, ते असे आय हॅव बीन. या ठिकाणी हॅव बीन जे आहे हे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो. हॅव बीन आणि क्रियापदाला जे लागत असतं ते लागत असतं आयएनजी. क्रियापदाला काय लागतंय? आयएनजी हे लागत असतंय.
म्हणून या ठिकाणी काय झालं, आय हॅव बीन रायटिंग म्हणजे मी लिहित आलेलो आहे. मी लिहित आलेलो आहे. वाक्य समजून घ्या. मी लिहित आलेलो आहे. लिहित आलेलो आहे म्हणजे काहीतरी लिहून झालेलं आहे. आणि आता सध्या माझं लिहिणं चालू आहे. आता सध्या मी लिहित आलेलो आहे. वाक्य समजपूर्वक समजून घे चालत जा. आपण कोणती क्रिया करत असताना ज्यावेळेस समजून करू त्यावेळेस समजून येते आपल्या डोक्यातच बसते. मी लिहित आलेलो आहे. आता जसं मी शिकवित आलेलो आहे म्हणजे माझ्या अगोदरचे काळ शिकूनही झाले आणि आता शिकवणं चालू पण आहे. बरोबर आहे की नाही. आणि काही बाकी बी आहे त्याच्यानंतर पुढची बाकी बी. म्हणून मी लिहित आलेलो आहे. पण तो कोणता जो काळ आहे, चालू वर्तमान काळ. तो चालू वर्तमान काळ. त्याच्यानंतर दुसरं काय सांगतात, आय हॅड बीन. या ठिकाणी हॅड बीन. आता तुम्हाला मी हॅड म्हणलं, हॅड आलं म्हणजे भूतकाळ समजून घ्यायचं. हॅड आलं भूतकाळ समजून घ्यायचं. मग आय हॅड बीन रायटिंग क्रियापदाला आयएनजी लागले. सहाय्यकारी क्रियापदामध्ये आपण हॅड बीन घेतलेलं आहे. आणि म्हणून काय, आय हॅड बीन. हॅड म्हणजे भूतकाळ 100% असणार आहे. मग आय हॅड बीन रायटिंग मी लिहित आलेलो होतो. म्हणजे भूतकाळामध्ये आहे, क्रिया होऊन गेली म्हणजेच चालू पूर्ण भूतकाळ. हॅड आलं म्हणजे भूतकाळ. कारण आपण काय या पूर्ण काळातलं हे वाक्य बघत आहोत. त्यानंतरच काय, आय विल हॅव बीन रायटिंग. विल हॅव बीन रायटिंग या ठिकाणी दिलं. या ठिकाणी कारण विल आलं, मी तुम्हाला सांगितलं विल आलं म्हणजे नारा नावाचा प्रकार येतो. म्हणजे नाराला म्हणजे भविष्य येतं. ठीक आहे, भविष्य येतंय आणि भविष्याला म्हणजे अपूर्ण येतंय. अपूर्ण येतंय. अपूर्ण म्हणजे या ठिकाणी चालू असेल, चालू असलेली क्रिया असेल. आता सध्या मी शिकवतोय म्हणजे चला बेटा पूर्ण. मग आय विल हॅव बीन रायटिंग या ठिकाणी आय विल हॅव म्हणजे या ठिकाणी चालू पूर्ण भविष्य काळामध्ये या ठिकाणी विल हे सहाय्यकारी क्रियापद आहेत. त्याचबरोबर हॅव बीन हे जे आहे या हॅव बीनचा वापर करून क्रियापदाला काय लावायचं असतं, आयएनजी. काय लावायचं असतो, आयएनजी लावायचं असते. या ठिकाणी आय विल हॅव बीन रायटिंग म्हणजे मी लिहित आलेलो असेल. लिहित आलेलो असेल म्हणजे याचा अर्थ काय, चालू पूर्ण भविष्य काळ असेल. असेल नार असेल असेल किंवा नार असेल तर समजून घ्या ते भविष्य काळ असेल, अपूर्ण असेल किंवा क्रिया काय असेल ती चालू असेल. या स्वरूपामध्ये तुम्हाला काय करायचंय, 12 वाक्य तुम्हाला पाठ म्हणजे पाठच करायची आहेत. अशा प्रकारे वर सुद्धा या स्वरूपात तुम्हाला 12 वाक्य मला पाठ करून द्यायची आहेत. ते पाठ करून देणार आहात. ठीक आहे. आणि दिवाळीच्या सुट्ट्यात तर तुम्हाला 100% पाठच करायचं. बाकीचे बाहेर गेलेत का? ओके, थांबायचं मग या ठिकाणी. हो सर. ओके.